तर त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीची पॉलिसी व्हायोलेट करताय तुम्ही, त्याच्यामुळं नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळी मी ऑफिसमध्ये आलो, नाश्ता वगैरे केला. आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, जवळपास 4 वाजून गेलेले आहे आणि ऑफिसमधून मी आज थोडं लवकर निघालो होतो. कारण एक कारण आहे, मी ते सांगतो पुढं जाऊन तुम्हाला. त्याच्या आधी पाऊस भरपूर चालू होता, म्हणजे हिंजवडीमध्ये जसा पाऊस चालू असतो तसा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं मी पार्किंग लॉटमध्ये थांबलो होतो आणि कॅन्टीनकडे जायचं होतं मला. पण काय आहे ना, कॅन्टीन ते बिल्डिंग, ऑफिसची बिल्डिंग ते कॅन्टीन थोडं अंतर आहे. त्याच्यामुळं गेलो नव्हतो मी आणि परत थोडं पुढं जर गेलो होतो तर असं साधारणतः पाऊस पडतोय. मी गावाकडं फोन केला होता, पण गावाकडे काही पावसाचा पत्ता नव्हता अजून तरी. थोडा पाऊस वगैरे कमी झाला आणि मग मी निघालो होतो कॅन्टीनकडे. ऑफिसमधून तुम्ही जेव्हा बाहेर पडता किंवा एखाद्या बिल्डिंगमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडता ना, तेव्हा ऑफिसने छत्र्या पण प्रोव्हाइड केलेल्या असतात. तीच मी घेतलेली आहे आणि आता चाललेलो आहे कॅन्टीनकडे, कारण भरपूर चांगला पाऊस पडतो आहे आणि माझी चहा घ्यायची इच्छा आहे. आणि मी आलो कॅन्टीनमध्ये, चहा घेतला. ॲज युज्युअल तुम्हाला जसं सांगितलेलं आहे मी, चहामध्ये साखर कमी असते, त्याच्यामुळं मी मिक्स करून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे साखर आणि मग चहा घेतला आणि परत पडलो बाहेर. कारण तुम्हाला एक न्यूज सांगायची मला. तर मी ना एक कंपनीची पॉलिसी व्हायोलेट केलेली आहे, तर ती कोणती सांगतो. ऑफिस झालेलं आहे, 5:30 वाजून गेलेले. मी ऑफिसच्या बाहेर निघतो आहे आणि निघताना एक घटना म्हणजे एक झालं माझ्यासोबत. मला आहे ना काउंटरवर बोलवलं रिसेप्शनिस्टला आणि माझं नाव लिहून घेतलं आय कार्ड घेऊन, कारण की मी ना सँडल घातलेली आहे पायामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीची पॉलिसी, ड्रेस कोड पॉलिसी व्हायोलेट करताय तुम्ही, त्याच्यामुळं शूज वगैरे घालत जा. नाव वगैरे लिहून घेतलेलं आहे, म्हणजे विशेष काही नाही याच्यामध्ये, नॉर्मल आहे. मेल वगैरे येईल तुम्हाला, पण नको, सध्या मार्केट इतकं खराब आहे तर पॉलिसी व्हायोलेशन नको. मी घरून येताना सँडल मुळातच घालून आलो होतो, कारण की मला माहिती आहे हिंजवडीमध्ये बऱ्यापैकी पाऊसच चालू असतो. कारण हा थोडाफार कोकणमध्येच येतो, असं तुम्ही समजू शकता. इथं कायम बुरबुर बुरबुर पाऊस चालूच असतो. त्याच्यामुळं शूज जर घातले ना, शूज ओले होता आणि नंतर खूप इचिंग वगैरे होती. त्याच्यामुळं मी सँडल घालून आलो होतो, जेणेकरून की ऑफिसमध्ये इझिली काढून पण टाकता येतात. पण आता हे चालत नाही आहे म्हटल्यावर काहीतरी बघावं लागेल आता. आणि सध्या ना मार्केट खूप खराब आहे, त्याच्यामुळं अननेसेसरी रिस्क नको घ्यायला. हा पण त्याच्यामागचा माझा एक उद्देश आहे, की काहीतरी करावं लागणार आहे याच्यावर आज. आणि मग मी थोड्या वेळानंतर डिसाईड केलं, की आज आपण नवीन शूज घेऊया आणि जे शूज पावसामध्ये पण इझिली चालतील. म्हणजे ओले जरी झाले तरी लगेच सुकून जातील. काय असतं ना, शूजमध्ये ना स्पंज असतो, तर तो भरपूर वेळ पाणी धरून ठेवतो आणि पावसामध्ये ओला झाला की त्याचा, आणि पावसाळ्यात ऊन पण जास्त नसतं, ते कडक वाळत पण नाही, तर त्यांचा घाण वास सुटतो आणि जो मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी सँडल घातले होते. ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये भरपूर लोकं बघितलेले आहे की पावसाळ्यामध्ये सँडल घालता. इवन स्लीपरवर पण बघितलेले आहे आणि जे की अनप्रोफेशनल आहे मला माहीत आहे. मी सँडल घातले ते पण अनप्रोफेशनल आहे, हे पण मला माहीत आहे. पण तुम्ही म्हणजे हा जो एरिया आहे इथं भरपूर पाऊस पडतो, त्याच्यामुळेच फक्त मी घातले होते. असो. तर आता मी निघालेलो आहे ऑफिसच्या बाहेर आणि ऑफिसच्या बाहेर पडत असताना पण थोडा थोडा पाऊस पडतच होता. आणि आज काय झालं ना, पाऊस पडत होता त्याच्यामुळं बाहेर ट्रॅफिक जाम हमखास होणार होता आणि मी जेव्हा ऑफिसच्या बाहेर पडलो ना, तेव्हा कालीपिली बिलकुल नव्हत्या तिथं. त्याच्यानंतर साधारणतः 15-20 मिनटं वेट केला आणि मग कालीपिली भेटली मला. मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उतरलो. तर आता मी काय करतो आहे ना, डायरेक्टली PGवर न जाता डायरेक्टली मी आता शूज घ्यायला जातो आहे. समोर हे मक्काचे कणसं भाजायचं काम चालू आहे, कारण ऑब्व्हियसली पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टी भरपूर विकल्या जातात. आता मला समोर बाटा दिसलं, पण मला बाटामध्ये शूज घ्यायचे नाही आहे, कारण मी बजेट ठेवलेलं आहे 600 ते 700 रुपयापर्यंत. त्याच्यामुळं मी काही तिथं गेलो नाही. तिथं जवळपास 2000 मध्ये जाईल. आणि समोर तुळजाभवानी मातेचं मंदिर होतं. चला म्हणलं आलेलो आहे, दर्शन घेऊ. दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी निघालो समोर. आता मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आहे ना, तुळस पण एकदम भारी दिसत होती आणि त्याच्याच बाजूला दीपस्तंभ होता, तो पण एकदम भारी होता. दोन्हीही दगडातलंच होतं. आणि मग मी समोर निघालो. आता समोर आहे ना, मला झुडिओमध्ये जायचं आहे.
रस्त्यामध्ये मेट्रोचे पण काम भरपूर चालू आहे अजून, काय माहीत कधी चालू होती. असो, त्याच्याच बाजूला हे नेचर बेस्ट नावाचा एक पोल्ट्री फार्म होता. तिथे आहे ना कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या होत्या आणि त्यांचे ते साधारणतः अंडे विकता एकंदरीत. आणि ह्या कोंबड्या ज्या आहे ना इतक्या अशा हेल्दी दिसत नव्हत्या. जसं मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये आमच्या घरचा जो कोंबडा आहे दुर्गादासांनी त्यांचा दाखवला होता तसा आहे. मला एक पण दिसला नाही. थोडे विकच होते आणि इथून हे लोकं अंडे वगैरे विकता. ऑब्व्हियसली भरपूर कॉस्टली असेल हे. समोर मी चाललोच होतो. मला काय आहे ना झुडिओमध्ये जायचं आहे, जे की हिंजवडी जकात नाका जो आहे तिथं न्यूली ओपन झालेलं आहे असं वाटतं आहे मला. कारण मी जेव्हा सोमवारी ऑफिसला आलो ना, तेव्हा बसमधून बघितलं होतं. भरपूर दूर आहे, मला भरपूर घाम पण आला होता आणि वरतून थोडं थेंब पण चालूच होते. तर असं करत करत मी जवळपास आता पोचलेलो आहे झुडिओमध्ये आणि आता समोर झुडिओ दिसतं आहे. आता मला जायचं आहे. आता मी याच्यामुळेच जातो आहे कारण मला शूज घ्यायचे आहे आणि ते पण बजेटमध्येच घ्यायचे, जास्त कॉस्टली घ्यायचे नाही. जर मी गंगापूरला असतो ना, म्हणजे गावी जर असतो ना, हे शूज मी जवळपास 400-500 घेऊन टाकले असते. पण आता हे पुणे आहे, थोडं महागच भेटणार आहे. मी मागे एकदा झुडिओमधून शूज घेतले होते बरं का, ते इलास्टिकचे नसता का, तर ते घेतले होते. ₹500 घेतले होते. जवळपास कोविडच्या आधी घेतले होते आणि आता मी तसेच शूज बघण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला पण दाखवतो मी कसे घेणार आहे मी ते. आता मी वरती आलो होतो कारण वरती जेंट्स सेक्शन होता, खालचा जो होता तो लेडीज सेक्शन होता आणि मी डायरेक्टली आलो होतो आता शूज सेक्शनला. पण आता इथे समोर जे शूज दिसत आहे ना, हे सर्व म्हणजे स्पंजवाले आहे. त्याच्यामुळं हे पावसाळ्यात ओले होतील. एकतर मला आहे ना घामाचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मी असे व्हेंटिलेशनवाले शूज घेतो प्रॉपरली, की जेणेकरून घाम कमी येईल. तर इथं मला काही दिसत नव्हते आणि इथं आलो होतो. हे मला वाटले होते तसे, पण थोडी स्पंज होता. आणि आता हे जे ग्रे कलरचे दिसत आहे ना, हे असे साधारणतः शूज मला घ्यायचे, पण मला हा कलर काही आवडलेला नाही आहे. आणि मी बघितले तर मला खाली दिसले होते थोडेसे वेगळ्या कलरचे, ग्रे आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन होते, जे मला शूज चांगल्यापैकी आवडले होते आणि माझ्या नंबरचे पण होते. ॲक्च्युली झुडिओमध्ये ना नंबर सिस्टीम थोडी वेगळी आहे. 43 आणि 44 नंबरचे शूज असतात, जे इक्वॅलंट टू 10 नंबर असतात. आपला जो पायाचा 10 नंबर आहे त्याच्याशी असतात. तर मी बिलिंग वगैरे केलं आणि हे शूज साधारणतः 599च्या होते. मी ऑनलाईन पेमेंट केलं आणि माझ्या फोनचं पण सांगायचं राहिलं. तो फोन जो आहे ना, तो ACमध्ये असल्यानंतर बऱ्यापैकी चालतो आणि शक्यतो पुण्याला आल्यापासून तो चालतो आहे. घोस्ट टच होत नाही त्याच्यावर. पण त्याचं मेन रिझन एन्व्हायरमेंट आहे, कारण पुण्यामध्ये थोडं गार आहे सध्या, त्याच्यामुळं फोन पण चालतो आहे माझा. पण मी स्क्रीन बदलून घेणार आहे. आता कधी जातो हे माहीत नाही. कदाचित मी उद्या जाईल असा विचार करतो आहे. पण आता हे सर्व मला बघावं लागेल. काम किती आहे. काम जर कमी असेल तर त्या दिवशी मी नक्की जाईल. तर आता शूज वगैरे घेतले मी आणि बाहेर निघालेलो आहे. बॅग वगैरे काही घेतली नाही. मी माझी जी सॅग होती तिच्यामध्येच टाकलेले शूज. बाहेर निघालो तर पावसाचं वातावरण अजून थोडं जास्त वाटत होतं. ढग पण भरपूर काळे होते आणि थेंब थेंब पाऊस पडत होता. रस्ता जरी तुम्हाला ओला नसला दिसत ना, तरी पण थेंब थेंब पाऊस चालू होता. तर असं करत करत मी आता पायी परत निघालेलो आहे हिंजवडी चौकाकडे. रस्ता क्रॉस करणं अशक्य आहे या एरियामध्ये, कारण संध्याकाळचा टाईम आहे आणि पीक ट्रॅफिक आहे एकदम. मला आहे ना समोर थोडं लोकांची गर्दी दिसली. असं वाटलं होतं की काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे काय. पण समोर जाऊन बघितलं तर तिथं आहे ना एक खिल्लार बैल सुटलेला होता. बैल नाही म्हणता येणार याला, ॲक्च्युली गोरं म्हणता येईल. तर हे सुटलेलं होतं आणि ते ट्रॅफिकमध्ये गेलं होतं. त्याच्यामुळं तिथं ट्रॅफिक पण बऱ्यापैकी जाम झाला होता आणि हा बैल एकदम भारी होता, म्हणजे खिलारच होता आणि जास्त एज पण नव्हतं, म्हणून याला मी गोरं म्हणलेलो आहे. तर या बैलाची मी शूटिंग काढतच चाललो होतो आणि त्या मुलाला विचारलं मी, हा बैल म्हणजे कशासाठी बुवा इथं, हा जे गोरं आहे कशासाठी आहे. तर त्यांनी मला सांगितलं की हा बैलगाड्या शर्यतीसाठी आहे आणि त्यांनी आजच घेतलेला आहे आणि आजच तो शहरामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे थोडा बिथरला होता तो आणि मग ते आता त्यांच्या घराकडे घेऊन चाललेले आणि घर पण एकदम म्हणजे असं शहरामध्ये आहे, असं नाही की खेडं आहे म्हणून आहे. आता तुम्ही विचार करू शकता, हे जर ह्या शहरामध्ये खिलार बैल ठेवताय, खिलार गोरं ठेवताय, म्हणजे किती छंद असेल यांना बैलगाडीचा. असो, तर मी पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि पाऊस चालू झालेला होता आणि असं करत करत मी पोहोचलो PGवरती.
तर असा होता आजचा माझा दिवस. आलेलो आहे मी रूममध्ये. भरपूर थकलेलो आहे कारण चालत गेलो होतो, चालत आलो होतो. जवळपास 1.5-2 किलोमीटर असेल ते हिंजवडी चौकापासून. भरपूर लांब होतं. मला असं वाटलं होतं जवळ असेल, पण भरपूर लांब होतं. आणि हे शूज आहे असे फायनली जे भारी दिसत आहे. सॉक्स घालायची गरज नाही आणि ओले जरी झाले ना तरी पण काही फरक नाही पडणार. तर ह्या हिशोबाने घेतलेले आता मी हे. जर दुसरे जर घेतले असते तर भरपूर ओले व्हायचं टेन्शन असतं. याला काहीच त्रास नाही तसा. आणि ऑफिसमध्ये बसताना असे आल्लत काढून पण ठेवू शकतो मी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.